नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला. नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही. नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जाते ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं. काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला असं एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यांनी लक्षात घ्यावं, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केलं, पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांनी देखील यांची हत्या झाली आणि त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले. मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारवरून केलेल्या वक्तव्याने वाद वाढवलाय. शरद पवार यांनी म्हटलंय की मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामध्ये इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधी तडजोड केली नाही. त्या मॉस्को विमानतळावर उतरल्या त्यावेळी त्यांच्या स्वागताला काही अधिकारी होते. ज्यावेळी त्या उतरल्या त्यावेळी त्यांच्या दर्जाचा व्यक्ती आला नाही. त्या ठिकाणी भारतीय दूतावासाला इंदिरा गांधी यांनी विचारलं आपलं शेड्यूल काय आहे. त्यांनी देशाच्या प्रमुखांना भेटायला त्यांना जायचं आहे सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या मला तुमच्या घरी यायचं आहे. गुजराल नावाचे भारतीय दूतावास होते, त्यांच्या त्या घरी गेल्या. इंदिरा गांधी यांनी घरी गेल्यावर लहान मुलाला बोलवायला लावलं, त्यांच्यासोबत खेळू लागल्या. रशियाचे अध्यक्ष भेटायला थांबले होते, परंतु इंदिरा गांधी यांनी जाणं पसंत केलं नाही. त्यांनी सांगितलं की मी इथे आले त्यावेळी त्यांच्या देशाच्या प्रमुखांनी येणं अपेक्षित होतं, परंतु ते आले नाहीत. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नाही तर 40 कोटी जनतेची प्रतिनिधी म्हणून आलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. सुवर्ण मंदिरामध्ये नंतर जे काही घडलं त्याच्यामुळं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाच्या रक्षणासाठी ज्या समाजाने प्रचंड त्याग केला त्यांच्या मालिकेमध्ये आपण शीख समाज यांचं योगदान कधी विसरणार नाही. पण समाजाची प्रतिष्ठा ठेवू, पण ही ठेवत असताना आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं तसं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही. आणि वक्तव्य असं होतं की इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी शिखांवर अत्याचार केले आणि त्याच्यासाठी शिखांचं नुकसान करणारे हे काँग्रेसचे नेते आहेत असं भाष्य त्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाचं योगदान मी असं सांगितलं, पण त्यासाठी हिंमत या देशाने सुद्धा दिली. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली, जनरल वैद्यांची हत्या झाली, अनेकांची नावं निघायची. पण या गोष्टी आपण विसरूया असं त्याचं स्मरण करायला नको. पण महाराष्ट्राचा एक मंत्री जाऊन ही सगळे शिखांचं शिरकाण हे काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी केलं ही भूमिका त्या ठिकाणी मांडतात. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्याचं योगदान त्यांचं महत्त्वाचं आहे, पण अशा काळाचा पुरस्कार हा कुणी करणार नाही. आणि म्हणून तुम्ही नेहरू आणि मोदी हे दोघे प्रधानमंत्री होते, त्या संबंधी काही भाष्य करा, पण नेहरू हे नेहरू होते. नेहरू हे देशाचे नेते, नेहरू हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये आयुष्याचा 19वीचा काळ हा
देशासाठी देणारे होते. आणि नेहरू पहिलं नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधीने देशाच्या रक्षणासाठी पर्यंत केलं. पाकिस्तानला धडा शिकवला, बांगलादेशची निर्मिती केली, त्याची हत्या झाली, त्याची शिकली कुटुंबांनी पाहिली नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळात त्यांचे चिरंजीव राजीव गांधी त्यांचीही हत्या झाली. त्यामुळं नेहरू कुटुंब यांचा त्याग हा भारतीय कधी विसरू शकत नाही. आणि त्यांची तुलना कुणाच्याही बरोबर होऊ शकत नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.